प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। तेरखेडा या ठिकाणी फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला आहे आणि स्फोट झालेल्या या कारखान्यामध्ये बरेचसे लोक जखमी झालेले आहेत। आपण विचारूया बाईला की नेमकं मावशी काय झालं, नेमकं काय झालं? आम्ही जेवाय बसला होता ते उगच आवाज झाला। कसा आवाज झाला? कोणी काय पेट्रोल होतं का तिथं? आम्हाला काही दिसलं ना, आम्ही फटाकड्यापाशी आगीन कशी काय आली? स्फोट काय झाला आम्ही बघितलंच नाही। कोणकर जेवत होता आम्ही। असं कळतंय की तिथं कुणीतरी ताल पेटवली होती, ऊस पेटवला होता, असं काहीतरी त्याची ठिणगी आल्यात असं कळतंय। नेमकं काय नव्हतं बघितलं मी। किती जण माणसं जखमी झालेत? किती होत आपण? किती माणसं किती होते कामाला माणसं किती होते? 10-12 आहे ते। 10-12 काय त्या कंपनीचं नाव? फटाकड्याची कारखाना। कुणाचा आहे कारखाना? बाबा फायर का काय आहे नाव? बाबा फायर का काय नाव आहे? काय माहिती नाही नाव। किती माणसं आहेत आता म्हणजे जखमी झाली? ही त्याच्यातच आहेत का? त्यातच आहे ती। ते पण जखमी आहेत? 2, हे दाखव 3, बरं. 4, 5 ही 5 जण अजून बाहेर गाडीनं गेलेत वाटते। हो, 2 जण। आणि मग 7 खाजगी जण। दवाखान्यात का बरं गेले सिव्हिल हॉस्पिटल सोडून? ती कशी गेलेत काय ना, आम्हाला इथं आणलंय, आम्ही इथं आलो। मी काय म्हणतो, सिव्हिल हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल असताना खाजगी दवाखान्यामध्ये कसं काय नेलं तुम्हाला? कोणी नेलंय काय माहित, आम्हाला तर इकडे आणलंय। बाई तुम्हाला का मार लागला का? मार लागला का तुम्हाला? तुम्हाला किती मार लागला? तुम्हाला किती मार लागलाय? बघा, हे फार गंभीर वातावरण दिसत आहे। बाबा फायर नावाची फटाकड्याची कंपनी आहे। त्या कंपनीमध्ये बरेचसे लोक जखमी झालेले आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे ऍडमिट झालेले गरीब लोक आता खाजगी दवाखान्यामध्ये का नेलं जात आहे हा संशयाचा विषय आहे। सर्वात मोठा दवाखाना मधून सिव्हिल हॉस्पिटल असता। जर खाजगी दवाखान्यामध्ये गंभीर पेशंट असेल तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला जातो, पण उलट इथं दिसतंय की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले जे कर्मचारी आहेत, जी काम करणारे लोक आहेत, ती खाजगी दवाखान्यामध्ये का ऍडमिट केले जातात? का सरकारी कारवाया होऊ नये, पोलीस खात्याच्या कारवाया होऊ नये आणि या गरीब लोकाला मानधन त्याची नुकसान भरपाई मिळू नये आणि केसेस पोलीस स्टेशन मध्ये न्यायालयामध्ये जाऊ नये म्हणून या लोकांना खाजगी दवाखान्यात पाठवलं जातंय का असा संशय निर्माण होत आहे। तर बघूया नेमकं या लोकांना भावी काळामध्ये एखादा व्यक्ती दगावला किंवा गंभीर परिणाम झाला तर त्याचं नुकसान मिळतंय का आणि कशा पद्धतीने कारवाई होईल याकडेच लक्ष आहे। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। धाराशिवकर। जय हिंद, जय महाराष्ट्र।